नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली. त्यामध्ये घातलेलं फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. तेल गरम झालेलं आहे. इथं चिरून घेतलेली आहे कवळी लुसलुशीत कांद्याची पात. आणि आता तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये घालूया आता जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचे लसणाचे काप. सुरुवातीला अगोदर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की जिरे घाला. जिरे चांगले तडतडले लालसर झाले की लगेच त्यामध्ये लसणाचे काप घाला किंवा तुम्ही ठेचलेला लसूण सुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायची धुवून घेतलेली मस्त अशी मसुरीची डाळ. तर इथे मी अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तुम्ही डाळ भिजवून घेतली तरी सुद्धा चालेल, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी इथे डाळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही डाळ आपण या पातीमध्ये शिजवणार आहे. याला काही भिजवून वगैरे घेतलेलं नाहीये. इन्स्टंट लगेच आपण स्वच्छ धुवून हिला फोडणीमध्ये घातली. डाळ फोडणीमध्ये घातल्यानंतर इथं स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात जी आहे, कोवळी लुसलुशीत कांद्याची पात आहे. अगदी कढई गच्च भरलेली आहे या कांद्याच्या पातीनं. ही कांद्याची पात आपण आता फोडणीमध्ये घातली. कांद्याची पात मार्केटमधून आणल्यानंतर याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि याची मस्त अशी पुढे जाऊन झणझणीत रेसिपी बनवतोय आपण. तर काय बनवतोय त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघावंच लागेल. व्हिडिओ जरा जरी आवडला ना, व्हिडिओला लाईक एक जरूर करा. आपल्या चॅनलच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथं फोडणीमध्ये कांद्याची पात घातलेली आहे. कांद्याची पात आता फोडणीमध्ये व्यवस्थित अशी हलवून घ्यायची. कांद्याची पात हलवून घेतली. याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. वरून घालायचं चवीपुरतं मीठ. आता कांद्याची पात कोवळी असल्यामुळे त्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, म्हणजेच पाणी असतं. आणि यामध्ये थोडंसं मीठ घातलं की लगेच यामधलं पाणी रिलीज होतं. याला वेगळं असं पाणी घालायची काहीही गरज नाहीये. ही कवळी लुसलुशीत कांद्याची पात जी आहे ना, यामध्ये थोडंसं मीठ घातलं की याचं जे पाणी आहे ते रिलीज व्हायला लागतं आणि याच्या पाण्यामध्येच ही पूर्ण कांद्याची पात शिजली जाते. जर पात निबर असेल तर थोडंसं पाण्याचा शिपका देऊ शकता, पण जेवढी कवळी पात तेवढी खायला खूप भन्नाट. तर बघू शकता इथे पाणी व्यवस्थित असं रिलीज होऊ लागलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून याला ना एक 5 मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं. झाकण ठेवण्याचं कारण आपली ही भाजी किंवा हा पदार्थ जो पटकन तयार होतो. त्यामुळे सकाळच्या काही गडबडीत कुठल्याही प्रकारची भाजी शिजवताना झाकण ठेवून सरभरीत करणाऱ्या भाज्या किंवा मोकळ्या करणाऱ्या भाज्या झाकण ठेवून शिजवायच्या. याला झाकण ठेवून घेतलं 5 मिनिटं वाफवून. आता थोड्या वेळाने बघा सर्व पाणी आटलेलं आहे. 1-2 मिनिटासाठी आणखी झाकण ठेवून देते आणि याला हलवून घेते. तर जेवढं या पातीचं पाणी रिलीज झालं होतं ना, त्या पाण्यामध्येच मस्त अशी डाळ आणि पात सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे. इथं पात तयार झालेली आहे. आता यामध्ये घालायचे मसाले, म्हणजेच तिखट ते टाकायचं. आता यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर यामध्ये फक्त शेंगदाणा कूट घाला आणि अशीच मुलांना मीठ टाकून भाजी शिजवल्यानंतर डब्याला द्या. आता यामध्ये घातलं मी थोडंसं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा सांबर मसाला. इथं सगळे तिखट, मीठ आणि मसाले मिक्स करून घेतले या पातीमध्ये आणि मस्त अशी इथं आपली कांद्याची पात तयार झालेली आहे किंवा तुम्ही डाळ पात म्हणू शकता. तर आमच्याकडं गावाकडं अशा पद्धतीनं कांद्याची पात बनवली जाते. कारण गावाकडे ना कोवळे कांदे या हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर आलेले असतात. त्यामुळे कांद्याबरोबर या कांद्याच्या पातीला सुद्धा अगदी खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्ही या पद्धतीनं बनवली तर. आता यामध्ये तिखट घातलं. तिखट घालून सुद्धा 1-2 मिनिटं याला झाकण ठेवून द्यायचं आणि बंद करायचा गॅस. गॅस बंद करून घेतला आणि वरून थोडीशी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. आता इथं तयार झालेली आहे झणझणीत अशी गावाकडच्या पद्धतीची कांद्याची पात. तिखट घातल्यामुळे 1-2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तर इथं तयार झाली आपली कांद्याची पात. एकदम फटाफट अशी तयार होते. याला वेगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.